नाही सर, मला ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट वाटली, कारण आता AI आल्यानंतर त्याचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस पण खूप जास्त आहेत. Yes. तर त्यावेळी आता या लहान मुलांना हे संस्कार आत्तापासून देणं किंवा त्यांना ते इथिक्स किंवा तत्व आत्तापासून शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर तुमच्या या कोर्समध्ये असेल तर खरंच ही खूप जास्त कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण खूप वेळा मोबाईल यूज करताना आपण आपल्या शरीराकडे पाहत नाही. मानेचे हाताचे बोटांचे म्हणजे सांध्यांचे खूप विकार होतात, पण माणसांना माहीत पण नसतात. तर त्यामुळे ह्या जर गोष्टी खरंच या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही विचार केला असेल तर नक्कीच हा कोर्स म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे अर्गोनॉमिक्स नावाचं एक पूर्ण आपण याच्यामध्ये पूर्ण एक पिलर आहे, चॅप्टर आहे की त्याच्यामध्ये अर्गोनॉमिक्स, गो ग्रीन, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी कशा आणि का वापरायच्या. म्हणजे इट इज नॉट ओनली अबाउट कम्प्युटर, पण सगळं त्याचं पेरिफेरल, बेस्ट प्रॅक्टिसेस, मग त्याला आपण स्मार्ट कोर्स असं म्हणतो. यानंतर मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की आता सध्या युट्यूबवर खूप जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यामुळे प्रत्येकाला काय वाटत असतं की मी व्हिडिओज बघितला की माझं मी काम करू शकतो. म्हणजे वर्ड असेल, पीपीटी बनवायची असेल, एक्सेल मधलं काम असेल तर मी ते व्हिडिओज बघेन, तो काही कोर्स असेल फ्री कोर्स तो करेन आणि होऊन जाईल माझं काम. हा एक माइंडसेट आहे. आणि दुसरा आहे की काय काय जण त्याच म्हणजे जे ट्रॅडिशनल त्यांना जे माहिती आहेत गोष्टी कॉम्प्युटर बद्दलच्या किंवा मोबाईल बद्दलच्या किंवा इकडून तिकडून काही ज्ञान आलेलं असतं, लोकांचं ऐकलेलं असतं, त्या गोष्टी असतात, त्याच्यावरच ते मोबाईल किंवा त्यांची कामं करत असतात. तर त्यांना असं वाटत असतं AI वापरून एवढा काय उपयोग आहे. तर मग आत्ताच्या काळात AI शिकणं कितपत गरजेचं आहे किंवा ती काळाची खरंच गरज बनलेली आहे का AI शिकणं? सर मी Yes. थोडंसं उत्तर देतो. तुमच्या बोलण्यामध्ये दोन वेगवेगळे मुद्दे आले, रदर दोन प्रश्न होते की यूट्यूबचे खूप सारे व्हिडिओज आलेले आहेत आणि AI. तर मी आधी यूट्यूबच्या व्हिडिओजवरती येतो. आणि याच बोलण्यामध्ये तुम्ही एक छान शब्द वापरला, ज्ञान. तर मी थोडंसं त्याला बायफर्केट करतो आणि सगळ्या पेरेंट्सना पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की अगदी समजा आपण एक साधा प्रश्न आपल्या समोर घेतला की छोटेपणी पेरेंट्स म्हणून किंवा मी पण किंवा तुम्ही पण सायकल चालवणं आपण कसं शिकलो, तर आपले आई वडील मागचं ते सायकलचे कॅरियर मागे धरायचे, तुम्ही सायकलवरती बसायचा आणि तुम्ही चालवायला लागला. स्विमिंग कसं शिकलो, तर पाण्यामध्ये उतरून शिकलो. यूट्यूबचे व्हिडिओ बघून एकही असा कोणी, तुम्ही स्वतःही असाल, तुम्ही आता मेडिकलमध्ये आहात, पण यूट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही सर्जरी करू शकत नाही. यूट्यूबचे व्हिडिओ बघून आपल्याला जे मिळतं त्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. सो यूट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्हाला पॉवर पॉईंट काय आहे हे मिळतं, पण MSCITच्या सेंटरवरती जाऊन जेव्हा तुम्ही ते शिकता, तुम्ही बरोबर शब्द वापरला, ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन इन ॲक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघता मग ते पॉवर पॉईंट खरंच क्लिक करून, ओपन करून, इन्सर्ट करून टेबल बघता, इन्सर्ट इमेज करता, तेव्हा ते शिकता. तर जेव्हा तुम्ही MSCITच्या सेंटरवरती जाल तेव्हा तुम्ही इडामध्ये ते शिकाल, पण लगेच ते करून बघाल. सो इन्फॉर्म टू परफॉर्म इज लर्निंग. सो इट इज नॉट ओनली व्हिडिओज. मग दुसरा, त्यामुळे ज्ञान कधी मिळतं जेव्हा तुम्ही करून बघता. त्यामुळे नुसतं यूट्यूबच्या व्हिडिओवरती एखादी गोष्ट बघणं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं, पण खरं ते करून हाताने बघावं लागतं. सो ते आपण MSCITत शिकवतो. आणि दुसरा जो मुद्दा होता AI खूप महत्त्वाचा आहे, कारण AIमुळे आपली म्हणजे 100 कामं सोपी होतात. त्यामुळे AIच्या मदतीने आपण जास्त स्मार्टर काम आता करू शकतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण की स्मार्टफोन हाताशी आला, तो वापरायचा नाही वापरायचा, त्याचे फायदे पण असतात, नुकसान पण असतात. शेवटी आपण कसं वापरतो ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे AI एक काय म्हणतात युगधर्म आहे, तो आपल्याला वापरायलाच पाहिजे. पण AIचा वापर करून त्याच्यामध्ये आपला ह्युमन अँगल, आपलं डोकं वापरून त्याचा बरोबर वापर आहे का तो आपण करून खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे AI+U, त्यामुळे I आणि AI हे दोन्ही महत्त्वाचं आहे. सो तिथे AI कसं वापरायचं हे महत्त्वाचं आहे आणि तो आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. नुसतंच AIने वाहवत जायला नको, तुम्ही आणि AI. सो ह्युमन टच आणि टेक्नॉलॉजी, आणि हे विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, कळलं पाहिजे. नुसतंच प्रश्न सोडवणं नाही, तो का, कसा, त्याची गरज काय, याची AI आपल्याला उत्तरं देतं. खूपच छान पद्धतीने म्हणजे सांगितलं
किंवा त्याचं ए आय बद्दल तुम्हाला मी एक अपडेट देतो. आपल्या कराडचीच आहे. आम्ही ए आयचा एक वर्कशॉप घेतला होता आपल्या प्रेस रिपोर्टरवाल्यांसाठी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ए आयमुळे आता नोकऱ्या जात आहे आणि आमचे लोकसुद्धा ए आयमुळं लोक पुढं आम्ही त्यांना म्हणलं तुम्हाला कुठं नोकरी करायची नाही, तुम्हाला शिकायचं आहे. तर जेव्हा वर्कशॉप घेतला तेव्हा त्यांचं मत असं होतं की ए आयमुळं बऱ्याचशा गोष्टी त्याचे बेनिफिट आहे, तसेच हे पण आहे. तर त्यांनी आत्ता आम्हाला येऊन सांगितलं आम्हाला ए आय किती महत्त्वाचं आहे. आणि आता आम्ही म्हणे लाईव्ह बातम्या करतो, लिहित बसत नाही आहे. त्याला सांगतोय असं बनवून दे, तेच बातमी आम्ही पेपरमध्ये छापतो. आता पूर्वी जे आम्ही डिक्टेट करायचो, पाठवायचो, हे टायपिंग करायचे, मग आला की आम्ही चेक करायचं, मग संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी प्रेसला जायचं. आता तसं नाही, ते आम्ही लाईव्ह तिथच्या तिथंच आम्ही ए आयमुळं सोपं झालं की त्याला सांगितलं त्या गोष्टी आम्हाला तिथंच मिळतात. आणि ए आयमुळं नक्कीच आम्हाला म्हणजे इवन मॅनपॉवरसुद्धा कमी झालं. एक कॅमेरेमन, एक बोलायला, एक रेकॉर्डिंग करायला, त्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. त्यांची अजून डिमांड आहे की आम्हाला अजून ए आयचे टूल शिकायचे आहेत. आम्हाला मिळालं तर फारच छान होईल. म्हणजे आपली प्रोडक्टिव्हिटी ए आयने कशी वाढते हे महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की आपण ए आय शिकणं न शिकणं हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे किंवा उत्तर असं आहे की लोक ते शिकणारच, लोक ते वापरतीलच. आणि सर जसं म्हणले की नोकऱ्या त्यांच्या डेंजरमध्ये आहेत ज्यांना ए आय वापरता येत नाही. त्यामुळे ए आय हे वापरता आलंच पाहिजे. कुठे, कधी, कसं वापरायचं हे तुम्ही MSCIT मध्ये येऊन शिकता. म्हणजे आता तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात, नुसतं मला एखादं काहीतरी इलनेस झाली म्हणून मी शोधलं तर ए आय जे उत्तर देईल मी त्याच्यावरती बिलीव्ह करणार नाही. कारण एक व्यक्ती म्हणून एक डॉक्टर माझी चांगली ओळख करतं, पण त्याच्या कॉम्बिनेशननी मी काही शोध लावू शकतो. सो ए आय आणि आय हे दोन्ही महत्त्वाचं आहे.